नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार। बोर्डी नाल्याच्या पुरात बैल गेला वाहून आणि गांधीग्राम येथून युवक बेपत्ता। सिमेंटच्या लसणाला फोडणी कशी देणार, गृहिणींना पडला प्रश्न। ग्राहकांची फसवणूक होताना प्रशासन मात्र झोपेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अनियमितता। राष्ट्रवादी नेत्या सुषमा निचळ यांची गंभीर तक्रार। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश। कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा सर्वत्र निषेध। विविध डॉक्टर संघटनांचा संयुक्त मूकमोर्चा। आज OPD होती बंद। ट्रक चालकाने लूटमारीचा व्हिडिओ केला व्हायरल। या मस्तवाल RTOवर कारवाई होणार काय, जनतेचा प्रश्न। आता सविस्तर बातम्या। अकोट येथे आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच दणका दिलाय। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी अडचण झाली, तर सखल भागात पाणी साचल्याने अकोटमधील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले। ये बरसात का पानी आया, हमारे घर में घुस गया, गाँव गिर गए। ये पलंग गिल्ला है, सब जो भी मदद करनी चाहिए तो मदद करो। ये पूरा घर में पानी है, ये सब पलंग गिल्ले हो गए, अलमारी गिल्ली हो गई। ये सब पूरा पानी है अंदर, ये सब पानी है। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मध्यरात्री 2 वाजता पाऊस सुरू झालेला पावसाने सकाळी 8 वाजता विश्रांती घेतली आहे। दरम्यान या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अकोट तालुक्यातल्या मोहाळा सुकडी गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। मागील 15 दिवसांच्या पावसानंतर काल रात्रीचा पाऊस अकोट तालुक्यातला मोठा पाऊस होत आहे। मोहोळ गावात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने रात्रभर ग्रामस्थांचे हाल झालेले। अक्षरशः रात्री 2 वाजता सुरू झालेला पाऊस हा सकाळी 8 वाजता थांबलाय। पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शहरात हाहाकार उडून दिला। तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके खरडून केली। मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे। अन्न व औषध प्रशासन, महापालिका व वैद्यमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात सिमेंटचे लसूण विक्रीला आले आहे। हे लसूण थेट तुमच्या लसणात टाकले जातात। या सिमेंटच्या लसणाने तुम्हाला कमी लसूण देण्याचा गोरख धंदा काही व्यापाऱ्यांनी उघडला असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे। फसविल्यानंतर सिमेंटचा लसूण घरी येतो, त्याचा फोडणीत पण उपयोग होत नाही। बनावट माल इतका आला आहे की थेट लसूण सिमेंटचा तयार करून त्याला लसणाचे सालपट चिपकून विकला जात आहे। थेट सिमेंट कंपन्यांना लसूण उत्पादन सुरू केले की काय, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत। महापालिका, अन्न व औषध प्रशासन, वजन व मापी विभाग झोपले असून नागरिकांची लूट होत आहे। इतकेच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू आहे। या विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात अशा प्रकारे बनावट लसूण विकला जात असून त्यामुळे नागरिकांची थेट फसवणूक सुरू आहे। किलोभर लसणात एखादा जरी असा सिमेंटचा लसूण आला तर किमान 100-200 ग्राम लसूण ग्राहकाला कमी मिळतो। ग्राहकांची थेट फसवणूक होत असताना त्याचा तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। खऱ्या लसणात सिमेंटचा लसूण टाकण्याचा हा गोरख धंदा थांबविणार कोण आणि ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेईल तरी कोण, असा प्रश्न विचारला जात आहे। राहणार बाजुरिया नगर, हिंगणा रोड, अकोला। माझ्या हाती हे 2 लसणाचे गाठे दिसत आहे। त्यापैकी हा लसण ओरिजिनल आहे आणि हा लसण आर्टिफिशियल म्हणजे नकली आहे। काल फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे, त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला। त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे। तो लसण सोलायला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला
तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे आणि लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्यामुळे काही फेरीवाले, काही किरकोळ विक्रेते त्यांच्या थोड्याफार फायद्यासाठी ग्राहकांची अशी घोर फसवणूक करत आहेत. तरी लसूण घेताना किंवा इतर कुठलंही सामान घेताना काळजीपूर्वक नीट पारखूनच घ्यावे असे मी जनतेला आवाहन करतो. जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य अभियानात गैरप्रकार झाल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सचिवांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा निचळ यांनी तक्रार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे रुग्णांना मोफत उपचार केले जातात. अनेक रुग्णांना त्याचा खूप फायदा सुद्धा झाला आहे. अकोला शहरामध्ये गुणवत्तापूर्ण नसलेले रुग्णालयांमध्ये BL चांडक रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, मानस सन्मित्र हॉस्पिटल, अकोट रोड व ग्लोबल हॉस्पिटल ह्या रुग्णालयाची ग्रेडमध्ये ऑडिट वर्गीकरणात अनियमितता झाल्याचा आरोप सुषमा निचळ यांनी केला. यात अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये तसेच अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय सुरवाडे यांचा समावेश असल्याचा आरोप निचळ यांनी केला. याविषयीची तक्रार त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्याची चौकशी सुरू झाली आहे. महात्मा फुले आरोग्य अभियानात खोटे रुग्ण दाखवून लाखोंचा निधी लुटल्याचा आरोप निचळ यांनी केला आहे. डॉक्टर सुरवाडे हे खासगी प्रॅक्टिस कशी करतात असा प्रश्न निचळ यांनी उपस्थित केला होता. या सर्व प्रश्नांची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिला. याविषयी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा सुषमा निचळ यांनी आरोग्य यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र शासनाचं जे महात्मा फुले योजना जी आहे, अकोला शहरामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये कमीत कमी 25 दवाखान्यांना ही योजना सुरू आहे. पण ही योजना खरंच या 25 हॉस्पिटलला सुरू आहे का? तर मी काही हॉस्पिटलला व्हिजिट केली असता मला त्याच्यामध्ये इतका तफावत आढळला की त्यामध्ये अकोला जिल्ह्याचे जे वाठोरे सर आहेत आणि अकोला जिल्ह्याच्या ज्या शीतल गावंडे समन्वयक आहेत त्यांना मी ऑडिटची माहिती विचारली, पण त्यांनी बिलकुल ती ऑडिटची माहिती देण्यास नकार दिला आणि ती ऑडिटची माहिती मला दिली नाही. की मी 25 दवाखान्यांपैकी फक्त त्यांना 5 दवाखान्याची माहिती मागितली, त्यांनी मला एकाही हॉस्पिटलची माहिती दिली नाही. आणि यानंतर त्यांनी मला मार्चपासून आतापर्यंतही त्यांनी कुठलाही ऑडिट मला दाखवलेलं नाही. नाइलाजास्तव मला दादांकडे हे पत्र द्यावं लागलं आणि दादांनी याच्यावर पण कारवाईची पत्र पाठवलेलं आहे वाठोऱ्यांकडे. आता त्यांनाही ते पत्र पोचेल. त्याप्रमाणे त्यांच्यावर जे कोणी दोषी असतील त्यांच्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि गरिबांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशीच मी विनंती करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये तसेच अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय सुरवाडे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुषमा निचळ यांनी केली आहे. या मागणीची गंभीर दखल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून त्यांनी सचिवांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आता पुढे काय होते हे पाहण्यासारखे असेल. याविषयी गजभिये व सुरवाडे यांच्याशी संपर्क झाला नाही. अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या हॉस्पिटलला शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांसाठी रुग्णालय आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे. या जिल्ह्यामध्ये शासकीय डॉक्टर्सची टीम आहे आणि त्यातले अर्धे डॉक्टर्स हे आपले स्वतःचे क्लिनिक हॉस्पिटल चालवतात आणि तिथे येणारे जे पेशंट आहेत जिल्ह्यातले, तिथे ॲक्सिडेंटचा असो कशाचाही पेशंट असो, तिथे डॉक्टर हजर नसताना आपल्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर्स असतात आणि तिथे डॉक्टर हजर नसताना तो पेशंट दगावतो, त्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याकारणाने वारंवार ह्या गोष्टींचा माननीय डीन मॅडम, अधिष्ठदाता गजभिये मॅडम यांना आम्ही वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि या डॉक्टर्स लोकांना हा सर्व पाठिंबा आहे कुणाचा, तर या अधिष्ठदातांना आम्ही वारंवार कळवलं की
की मॅडम इथं डॉक्टर हजर नसतात आणि सिरियस पेशंट आले तर त्यांचा उपचार कसा, पण डॉक्टर माननीय आमच्या डीन मॅडम यांनी लक्ष न देता यांनी काहीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी काही डॉक्टर्स तिथे नसताना मला 2-3 वेळा आढळले ह्या सगळे प्रकार आणि त्यामुळे मला त्यांना सांगावं लागलं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी न ऐकल्यामुळे आम्हाला सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना हे द्यावं लागलं आणि दादांनी त्याची दखल घेतली आणि दादांचे खरोखर धन्यवाद की या पत्राची दखल घेतल्या गेली आणि अकोला जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय आता सुरळीत चालेल अशी आशा आहे. पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. अकोल्यात IMA तर्फे आज घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. पश्चिम बंगाल येथील घटनेच्या निषेधार्थ IMA ने आज निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये IMA, इंडियन डेंटल असोसिएशन, राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, निवासी डॉक्टर्स संघटना शाखा अकोला, आंतरवासिता डॉक्टर्स संघटना, परिचारिका संघटना, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, अकोला जिल्हा फिजिओथेरपिस्ट असोसिएशन या संघटनांनी एकत्रितरित्या निषेध मोर्चा काढण्यात आला. हा निषेध मोर्चा सिव्हिल लाईन्स चौकातून दुर्गा चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोड मार्गे परत IMA हॉलमध्ये आला. अकोट तालुक्यातील बोर्डी नाल्याला पूर आल्यानंतर त्यात जीवाची पर्वा न करता बैलगाडी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. यात तो युवक वाचला, पण पुराच्या पाण्यात जोडीतील एक बैल वाहून गेला. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या बोर्डी गावात शेत नाल्याला पूर आलाय. याच नाल्यातून शेतकरी संदीप अंबाडरे हे बैलगाडी घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलजोडीसह नाल्याच्या पाण्यात बुडाले. मात्र उपस्थित ग्रामस्थांनी वेळीच या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढले. मात्र या घटनेत त्यांनी आपला एक बैल गमावला, तर दुसरा बैल हा सुखरूप आहे. दरम्यान अकोट तालुक्यात काल रात्री 2 वाजता सुरू झालेल्या पावसाने सकाळी 8 वाजता विश्रांती घेतली होती. त्यामुळे नदी शेतनाले तुडुंब भरून वाहत आहेत. नाल्यात बुडालेल्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गावकऱ्यांनी सुखरूपपणे बाहेर काढले आहे. गांधीग्राम येथे आज दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. 28 वर्षीय ज्ञानेश्वर इंगळे, जो अकोट फैल परिसरातील रहिवासी आहे, पूर्णा नदीत वाहून गेला. ज्ञानेश्वर आपल्या काही मित्रांसह गांधीग्राम येथील नदीवर अस्थि विसर्जनासाठी आला होता. अस्थि विसर्जनासाठी नदीत उतरल्यावर ज्ञानेश्वरला पाण्याच्या वाढत्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. नदीच्या पाण्याचा वेग आणि खोली याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ दहीहंडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप ज्ञानेश्वरचा तपास लागलेला नाही. गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले होते, मात्र तरीही ही दुर्दैवी घटना घडली. प्रशासनाने नागरिकांना अशा घटनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पोलीस आणि गावकरी पूर्ण क्षमतेने शोध घेत असून ज्ञानेश्वरचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुढील काळात होणाऱ्या कावड यात्रेत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. माजी भाजपा नगरसेविकेच्या पतीने काही सहकाऱ्यांसह माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यांची चिंताजनक प्रकृती पाहता त्यांना पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. कारगिल युद्धामध्ये बॉर्डरवर ज्या सैनिकांनी स्वतः गोळ्या खाल्ल्या त्या माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनवणे व त्यांचे सहकाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण प्रकृती चिंताजनक होत असल्याचे पाहून पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आले. प्राणघातक हल्ल्यात अतिशय गंभीर जखमी झालेले सदाशिव यांच्यावर आता पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. अकोला जिल्ह्यासह शहरातील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे या सातत्याने लढा देत आहेत. प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या कार्यपद्धतीने बहुतांश नागरिकांना न्याय सुद्धा मिळाला आहे. आता अपघात टाळण्यासाठी त्यांनी स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी मनपाकडे केली आहे. अन्यथा मनसे पथदिवे श्रद्धांजली आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिलाय.
अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील साक्षी बार ते लक्झरी बस स्टँड पर्यंतच्या मुख्य मार्गावरील 20 ते 25 स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने या मार्गावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या मार्गावर अनेक अवजड वाहने अत्यंत वेगाने धावतात। अशा वेळी लहान वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। या मार्गावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीला सर्वत्र अंधार असतो। याच अंधाराचा फायदा घेत काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अनेकदा महिलांची छेडछाड सुद्धा करतात। याचबरोबर अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या राजेश्वर सेतू ते वाशिम बायपासच्या हरिहरपेठ भागातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सुद्धा बंद स्वरूपात आहेत। काही दिवसातच विविध सण उत्सवाला सुरुवात होणार असून या मार्गावरील रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अनेक भुरटे चोर सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत बंद असलेले स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली आहे। यावेळी शहर उपाध्यक्ष रुपाली गमे, विभाग अध्यक्ष संगीता चोपडे, शाखा अध्यक्ष सारिका नरडे, सुषमा पाटील, अनिता डिगेकर व महिला सेना कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर बाबीबाबत महानगरपालिकेने लवकरात लवकर कुठलीही कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाच्या वतीने पथदिवे श्रद्धांजली आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे यांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला। राष्ट्रीय महामार्ग 6 वरील हॉटेल साक्षी ते लक्झरी बस स्टँड निमवाडी पर्यंत येथील 25 ते 30 पथदिवे हे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत। येथे जड वाहन हे जलद गतीने धावत असतातच, त्याचप्रमाणे त्यामुळे छोट्या वाहनांना अगदी जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतो। हे पथदिवे लवकरात लवकर संबंधित विभागाने चालू करण्यात यावे यासाठी आम्ही काल आयुक्त साहेबांना निवेदन दिले आणि सदरची बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाला लवकरात लवकर माहिती पोहोचवून हे पथदिवे 4 दिवसाच्या आतमध्ये चालू करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना हे बंद असलेल्या पथदिव्यांना श्रद्धांजली देऊन तिथे आंदोलन छेडेल। त्याच प्रकारे हरिहरपेठ येथे सुद्धा पथदिवे लागलेले आणि ते पथदिवे अजून सुद्धा बंद स्वरूपात आहेत। तेथील पथदिवे सुद्धा लवकरात लवकर चालू करण्यात यावे। आता सणासुदीचे दिवस आहे, गणपती आहे, देव्या आहे, दिवाळी आहे, त्यानुसार हे पथदिवे लवकरात लवकर चालू करून देऊन सगळ्या अकोल्याला प्रकाशमय करण्यात यावा आणि जनसामान्य लोकांना आनंदमय करावे ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला। स्थानिक हॉटेल सेंट्रल प्लाझामध्ये आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, काँग्रेस नेते अविनाश देशमुख, जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांतजी खेतान, प्रसिद्ध पचनविकार तज्ञ डॉक्टर परमेश्वर जुनारे पाटील, पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुधाकर खुमकर, विठ्ठल महल्ले उपस्थित होते। पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहुरे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारिता आणि सेवा क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या लोकांच्या निवडीची प्रक्रिया विशद केली। यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते दिनेश शुक्ल, देवानंद साबळे, दीपक अवताडे, अरुण मोडक, संतोष सावजी, अमोल बढे, सिद्धार्थ वाहुरवाघ, विलास बेलाडकर, चंद्रशेखर ठाकरे, अक्षय गवडी, डॉक्टर संदीप चव्हाण, शारिक डोकडिया, आशिष चौखंडे, दुलेखान, युसुफ खान, विजय मेहरे या पत्रकारांना शॉल, स्मृतिचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले। या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्ह्यातील 150 वर पत्रकारांची उपस्थिती होती। सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुधाकर खुमकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष नीरज आवंडेकर यांनी केले। या सोहळ्यासाठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस जावेद झकारिया, अकोला तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार, दिनेश ठोकळ इत्यादींनी परिश्रम घेतले। पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। RRC न्यूज साठी अकोला महाराष्ट्र इथून युसुफ शेख यांचे विशेष रिपोर्ट। पत्रकारांच्या उत्साहाकरिता आणि सन्मानाकरिता जो काही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे। अशा कार्यक्रमामधूनच पत्रकारांना एक नवीन आशा तयार होते, त्याचबरोबर त्यांचा उत्साह वाढतो। त्यामुळे आयोजकांचं प्रमाण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी।
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघातर्फे दरवर्षी स्वातंत्र्य दिनी आमसभा आयोजित करण्यात येत असते। यावर्षी या सभेचं आयोजन केलं होतं। या सभेच्या निमित्तानं जिल्ह्यातील शहरातील या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा माननीय प्रकाश भाऊ पोहरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला। दरवर्षीच आम्ही पत्रकारांना यापुढे अशा कार्यक्रमांमध्ये सन्मानित करणार आहोत। धन्यवाद। महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ की आज आम सभा ली गई। इस आम सभा में बहुत से पत्रकारों को पुरस्कार दिए गए और हर साल इसी तरह से ये आम सभा का आयोजन होता है और इसी तरह से होता रहेगा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक लाईव्ह व्हिडिओ ट्रक चालकाने गाडी चालविताना टाकला। वाशिम हिंगोली रोडवरील आरटीओ वाहनाच्या मस्तवालपणा ट्रक चालकाने रेकॉर्ड केला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या प्रकरणात अशा प्रकारे अपघातास कारणीभूत ठरण्याचा उद्योग करणाऱ्या आरटीओची चौकशी होणार का असा प्रश्न विचारला जात आहे। देख लो साहब, देख लो महाराष्ट्र वाले सीएम साहब, देख लो ऐसे परेशान कर रहे हैं हमको। देख लो, देखो ये पुलिस वाले कैसे चल रहे हैं, ऐसे में मर जाएगा आदमी। देख लो, आप ही देख लो कैसे। एका मोठ्या वाहनासमोर भरधाव वेगाने येत असलेली आरटीओची गाडी समोर आणून थांबविण्याचा प्रयत्न केला जातानाचा व्हिडिओ ट्रक चालकाने रेकॉर्ड केला। रेकॉर्ड करताना महाराष्ट्रातील लुटीचा पर्दाफाश या व्हिडिओतून ट्रक चालकाने केला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून वाशिम हिंगोली मार्गावरील हा व्हिडिओ असल्याचे चालकाकडून सांगितले गेले। वाशिम हिंगोली रोडवर भर पावसात एका मोठ्या वाहनासमोर आरटीओची गाडी समोर आणली जात आहे। ही गाडी वारंवार समोर आणून मोठ्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न आरटीओ कडून केला जात आहे। त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकाने सदर घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार। बोर्डी नाल्याच्या पुरात बैल गेला वाहून आणि गांधीग्राम येथून युवक बेपत्ता। सिमेंटच्या लसणाला फोडणी कशी देणार, गृहिणींना पडला प्रश्न। ग्राहकांची फसवणूक होताना प्रशासन मात्र झोपेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अनियमितता। राष्ट्रवादी नेत्या सुषमा निचळ यांची गंभीर तक्रार। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश। कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा सर्वत्र निषेध। विविध डॉक्टर संघटनांचा संयुक्त मूकमोर्चा। आज ओपीडी होती बंद। ट्रक चालकाने लूटमारीचा व्हिडिओ केला व्हायरल। या मस्तवाल आरटीओवर कारवाई होणार काय, जनतेचा प्रश्न। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।